नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.05%, FISची होल्डिंग आहे 5.40%, DISची होल्डिंग आहे 25.54% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.01%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वार्टरमध्ये LICची होल्डिंग होती 4.15%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये करून केली आहे 2.25%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.45%, DISची होल्डिंग आहे 15.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.66%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये होल्डिंग होती 4.67%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये डिक्रीज करून केली आहे 3.13%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वोल्टास लिमिटेड. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.30%, FISची होल्डिंग आहे 21.31%, DISची होल्डिंग आहे 34.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.78%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वार्टरमध्ये LICची होल्डिंग होती 3.16%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये कमी करून केली आहे 2.03%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा केमिकल्स लिमिटेड. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.98%, FISची होल्डिंग आहे 13.60%, DISची होल्डिंग आहे 21.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.72%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये होल्डिंग होती 8.21%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये कमी करून केली आहे 7.25%. चला आता बोलूया इंडिया सिमेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.49%, FISची होल्डिंग आहे 14.50%, DISची होल्डिंग आहे 6.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.32%. आणि या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 3.60%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये कमी करून केली आहे 2.64%. चला आता बोलूया डिवीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.89%, FISची होल्डिंग आहे 17.98%, DISची होल्डिंग आहे 20.44% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.58%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 6.95%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये कमी करून केली आहे 6.03%. चला आता बोलूया स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.82%, FISची होल्डिंग आहे 28.48%, DISची होल्डिंग आहे 16.92% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.78%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 1.91%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये केली आहे 1%पेक्षाही
कमी. चला आता बोलूया कॅम्सबद्दल म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, FISची होल्डिंग आहे 57.63%, DISची होल्डिंग आहे 17.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.02%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 3.95%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये कमी करून केली आहे 3.05%. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 42.55%, DISची होल्डिंग आहे 47.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.58%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये होल्डिंग होती 6.19%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये कमी करून केली आहे 5.31%. चला आता बोलूया HPCLबद्दल म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.90%, FISची होल्डिंग आहे 14.44%, DISची होल्डिंग आहे 21.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.82%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वार्टरमध्ये LICची हिस्सेदारी होती 1.82%, जी डिसेंबर क्वार्टरमध्ये कमी करून LICने 1%पेक्षाही कमी केली आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या 10 कंपन्या ज्यामध्ये LICने आपली होल्डिंग डिसेंबर क्वार्टरमध्ये कमी केली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.